हाय हॅलो गाईस, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. खूप दिवसानंतर ब्लॉग म्हणजे 2 दिवस झाले ब्लॉगला सुट्टी होती, कारण घरातलेच काम चालले, त्याच्यामुळं व्हिडिओ काढायला काही वेळच नाहीये. तर आपली लाडकी रेश्मा या युट्यूब चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं, आपलं नवीन अकाउंट आहे. आणि लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा, म्हणजे भरपूर भरपूर कमेंट करा. तुम्हाला सगळ्या कमेंटचा मी रिप्लाय देणार आहे. आणि चांगल्या कमेंट करा, वाईट कमेंट प्लीज कुणी करू नका. कारण वाईट कमेंट केल्यामुळं काय होतं की मी जे काय बनवते, तोडकं मोडकं व्हिडिओ काय बनवते ते बनवण्याचे होप सगळे निघून जातात. तर मुद्दा आता असा आहे की आपला व्हिडिओ बनवायचं कारण काय आहे. तर आज खूप दिवसातून म्हणजे तरी तशी तिचं कॉलेज बंद झालेलं वाटतं, 2 महिने झाले. 2 महिने झाले सुट्ट्या होत्या तिला. तसं पण घरीच होती ती. 2 महिने कुठे गेलीच नाही, आम्ही पण कुठे फिरायला गेलो नाही, काय नाही. मी जिकडे जाईन तिकडे ती माझ्या बरोबर असायची. आज तिची इच्छा आहे की मला मम्मी तुझ्या विना म्हणजे नाही का, मला तू जिकडे तिकडे गेली की तू बरोबरच असते माझ्या. मग तिचं असं म्हणणे की मम्मी मला फक्त एक दिवस तुझ्या म्हणजे नाही का तू नसताना मला फिरायचंय, तिच्या मैत्रिणी बरोबर जायचंय तिला फिरायला. ती अशी मला काल परवापासून परमिशन मागतीये. पण मी तिला नाही होय नाही होय, कारण आजच्या इतकं जगामध्ये एवढं काय काय चाललंय. चालता चालता माणूस चक्कर येऊन पडतोय, किंवा त्याला गाडीने उडवताय. टू व्हीलर वाले, फोर व्हीलर वाले, जे म्हणजे असंख्य जे काही गाड्या आहेत, आपल्या साधनं आहेत, त्याच्यातून काय आता काय होतच आहे. पाऊस येतोच आहे, कुठं पावसाचं काय होतंय, कुठं अजून उन्हाने चक्कर येऊन लोक मरतात आहे. त्याच्यामुळे मी मुलींना म्हणजे ही पण झालं, बारकी पण झालं, बाकी काही पण असो, माझ्याकडे एक वेळेस खायला नसलं तरी चालत, पण मी माझ्या मुलींची सेफ्टीची काळजी भरपूर घेते. आणि त्यातल्या त्यात मी त्यांना माझ्याशिवाय कुठं फिरायला जाऊन देत नाही. मी जिथं असेल तिथं मी त्यांना घेऊन जाते, एकट्यांना कधी सोडत नाही. त्या फक्त कॉलेज आणि शाळेलाच काय जात असतील एकट्या, तेवढंच. ते पण मी त्यांना टायमात त्या आल्याच पाहिजे, टायमात शाळेत गेल्याच पाहिजे असं असतं. तिला तर रिक्षा लावलेली आहे, आणि तिला पण आहे रिक्षा. आणि दादा असतो आपल्या इथं राहायला, तुम्हाला माहितीये. तो दादा तिला सकाळी नेऊन सोडतो, आणि येताना संध्याकाळी परत 5-6 वाजता शाळा सुद्धा तिला घेऊन येतो. तर मेन म्हणजे आता तिचं असं चाललंय की मला फिरायला जायचंय. तर मी तिला आजच्या दिवसासाठी माझ्या मनावर खूप मोठा दगड ठेवून मी तिला आज पाठवणार आहे की बाबा जा, पण व्यवस्थित तुझी काळजी घे. मला 5-10 मिनिटांनी, अर्ध्या तासांनी कुठं पोहोचली, कुठं गेली, मला त्यासाठी कॉल कर. व्यवस्थित जा, कोणाला काही बोलू नका, काही कोणाला म्हणू नका, कोणाच्या वाट्याला जाऊ नका. कारण लोक कसे इतके नालायक लोक झालेत ना, एवढ्या कारणावर एवढं करतात. त्याच्यामुळे जास्त कोणाकडे लक्ष द्यायचं नाही. तोंड बांधून जा, तोंड बांधून ये. जर जास्तच कुणी बोलायला लागलं तर आजूबाजूला पब्लिक असतं, मोठ्या आवाजात थोडं बोलायचं. 4 माणसांना दादा दादा वगैरे काका म्हणून जवळ घेऊन बोलव. आणि काय वाटलं तर त्यांना सांग की हा माणूस मला असा त्रास देतोय, त्यांना बोलायला लाव, म्हणजे ते बोलतील तुला, म्हणजे ते पण टेन्शन नाही. पण त्यातल्या त्यात तुझा माझी इच्छा आहे की बाबा असं पण नाही की माझ्या मुली आहे किंवा कोणाचीही मुलगी असू की त्यांना असं बांधून ठेवलं पाहिजे. 4 गोष्टी पण त्यांना समाजाच्या कळल्या पाहिजे, कोण कसं वागतं, कोण कसं बोलतं. की शेवटी कवर किती दिवस माणसा पद्धत धरून चालणार आहेत. असं पण वाटतंय मला, एक म्हणजे नाही का की बाबा त्यांनी मोकळं त्यांच्या मनाने जग बघितलं पाहिजे, त्यांनाही काही गोष्टींचा अनुभव आला पाहिजे, मला असं वाटतं. पण त्यांना त्यात एक गोष्ट अशी पण वाटते की बाबा नको, कशाला अनुभव, त्यांना काही गरज नाही अनुभवायची, मी सांगते एवढंच त्यांना खूप आहे. पण काही गोष्टी अशा आहेत की ते स्वतः अनुभवल्याशिवाय आपल्याला कळत नाही. की ठेच लागल्यावर सुद्धा, आपण जेव्हा आपल्याला ठेच लागते स्वतःला, तेव्हा दुसरा फक्त ऐक करतो, पण त्याला त्याची जाणीव नसते की ठेच लागल्यावर किती कळ लागते किंवा किती त्रास होतो हे त्याला कळत नाही. तसंच मला असं वाटतं की ठेच तर नाही लागावी, पण निदान 4 गोष्टीचा अनुभव आला पाहिजे तिला. त्यासाठी मी तिला आज बाहेर पाठवणार आहे. आणि सगळ्यांनी या गोष्टीला सपोर्ट आहे की नाही हे मला नक्की सांगा. की हे चुकीचं आहे का बरोबर आहे हे पण मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगायचंय. की मी हे बरोबर केलंय की नाही केलंय. मी तिला टायमिंग दिलाय, पण एवढं मात्र तिला पाळावं लागेल की ज्या टायमाला जाशील त्याच्या जास्तीत जास्त 3 ते 5 वाजेपर्यंत ती घरी आली पाहिजे. माझं असं म्हणणे, जास्त उशीर नको. कारण आता पावसाळा चालू झालाय, अचानक पावसात कुठं अडकली तर प्रॉब्लेम नको. कारण आता रेंजचा पण प्रॉब्लेम होतो, फोन नाही लागला किंवा काय झालं तर तो पण खूप मोठं टेन्शन आहे मला. म्हणून मी तिला सांगितले जेमतेम वेळेत जा आणि जेमतेम वेळेतच मागं ये, जास्त उशीर लावू नको. काही वाटलं तरी मला कॉल कर, मी कुठं असेल तिथे मी तुला न्यायला पण यायला तयार आहे. पण फक्त सेफ्टी जा आणि सेफ्टी मागं ये, एवढीच इच्छा आहे माझी, बाकी काहीच नाही. जाशील ना व्यवस्थित. मला टेन्शन आहे, तू घरी येऊपर्यंत मला डोक्याला टेन्शन राहणार आहे. त्याच्यामुळे लवकर जा. की एवढंच लक्षात ठेव की माझी आई घरी वाट बघतीये, मला लवकर जाऊन लवकर मागे यायचं. ओके.
मम्मीने ज्या टायमिंगला सांगितलंय तुझा विश्वास असेल माझ्यावर आहे, मी त्या विश्वासामध्ये जाईल आणि तू सांगितलं टायमिंगला आम्ही मला बरोबर येईल. ओके. तुम्हाला पण माहितीये मी माझ्या मम्मीविषयी किती मम्मीचा विश्वास किती आहे आमच्यावर. तुझ्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही आणि लवकरात लवकर टायमिंगवर गेली. ठीक आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगायचे. आणि तुमच्या ज्या काही काय म्हणतात त्यांना सजेशन जे काही असेल तुमचं मुलींच्या बाबतीत काय काय सेफ्टी पाळल्या पाहिजे किंवा काय काय केलं पाहिजे असेल काही सजेशन तर नक्की कमेंट मध्ये सांगा. त्याची मी अंमलबजावणी म्हणजे त्या गोष्टीचं मी तुम्हाला उत्तर देण्याचा पण प्रयत्न करेल आणि त्यांना पण ते सांगेल की बाबा या दादानी या काकानी तुला असं असं सांगितलंय की बाबा असं वाग तसं वाग म्हणून. आणि मी हे चुकीचं बोललीये की चांगलं बोलले ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि आपली लाडकी रेश्मा चॅनेलला खूप खूप प्रेम द्या. धन्यवाद.